हॅलो हॅलो, आपणच अक्षता जोशी मॅडम का? हो, आपण कोण? नमस्कार, मी पत्रकार बोलतोय. हे बघा मॅडम, सुमारे 8-10 दिवसांपूर्वी आपल्यावर जो अतिप्रसंग झाला त्यासंबंधी हॅलो नमस्कार, अक्षता जोशी मॅडम. हॅलो हॅलो नमस्कार मॅडम. हॅलो, तुम्ही ऐकताय ना? हे बघा, मी पत्रकार बोलतोय. हॅलो मॅडम, आर यू देअर? हॅलो हॅलो मॅडम, ऐकू येते का तुम्हाला? हॅलो हॅलो मॅडम, हॅलो हॅलो. बाहेर बोला, फक्त 5 मिनिटं बस, फक्त 5 मिनिटं. नाही जायचं आता, वाद नाही केली बघा. नाही नाही जमणार नाही, प्लीज काका, नाही जमणार काका, फक्त 5 मिनिटं काका, 5 मिनिटं काका, फक्त 5 मिनिटं. हे बघा साहेब, बाईंची तब्येत बरी नाहीये. हे बघा काका, आम्ही त्यांना काही त्रास देणार ना, काही नाही. आम्हाला फक्त त्यांची मुलाखत घ्यायची आहे, तेव्हा आम्हाला फक्त आतमध्ये जाऊन द्या. अहो आता वाजले किती? रात्रीचे 10 वाजले आहेत. तुम्ही नाही नाही, आम्हाला फक्त आज जाऊन दे, नाही तर त्यांना फक्त बाहेर बोला. बघ, फक्त 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. रात्र झाली काका, प्लीज काका, काय जमणार नाही. नाही बाहेर बाहेर फक्त 5 मिनिटं. नाना, काय चाललंय? काय गोंधळ आहे? मॅडम, 8 दिवसापूर्वी जो आपल्यावर प्रसंग. शट अप! काय तमाशा चालवलाय तुम्ही? हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं काहीही घडलेलं नाहीये. प्लीज लीव मी अलोन. नाना, याला बाहेर काढा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आम्ही पत्रकार आहोत. काय? आम्ही पत्रकार आहोत, आपल्याला काही प्रश्न विचारायचे. कशा बाबतीत? डॉक्टर, मी डेक्कन जर्नलचा पत्रकार आहे. आपणच मिस अक्षता जोशी यांच्या आजारावर इलाज करताय? हो, पण तुम्ही असं का विचारता? नाही, याचं कारण त्यांच्या आजारावर, म्हणजे त्यांच्या आजाराचा त्यांच्यावर झालेल्या अतिप्रसंगाशी काही संबंध आहे का? काय काय बोलता तुम्ही हे? आपण पेपर वाचत नाही वाटते डॉक्टर, निदान टी व्ही तरी पाहत असाल. अक्षता जोशींवर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असेल. मला खरंच काही माहित नाही हो. अहो, निदान तुमच्या डॉक्टरी तपासणीत तुम्हाला काही आढळलं असेल. हो, त्यांना खूपशी ऍसिडिटी झाली आहे आणि त्यामुळे. पण त्यांना ऍसिडिटी झाली? हो. आम्ही तरी काही भलतंच ऐकलंय. काय? आपण काहीतरी लपवताय डॉक्टर. का आम्हाला हे न सांगण्यासाठी तुम्हाला कोणी दबाव आणलाय किंवा काही पैसे देऊ केलेत? 1 मिनिट. हे पहा, मी माझ्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे आणि मला तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. तुम्ही जाऊ शकता. 1 मिनिट डॉक्टर ऐका आमचं. आम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा. हे पहा, मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधलेली नाही. हे तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. तुम्ही प्लीज जा. नाही डॉक्टर, अक्षता जोशी शहाजी, यांना बाहेरचा रस्ता दाखव रे. इट्स ओके डॉक्टर, आम्ही जातो. प्लीज जा, प्लीज. इट्स ओके डॉक्टर. पोटात काही अन्न जातं की नाही शांताबाई? कुठं हो, काही खात नाहीत त्या. समोर काही ठेवलं तर नाहीच करतायत. मॅडम, अशा अंगात ताकद राहणार नाही आणि आजार वाढत राहणार. हे पहा, तुमची इच्छा असो अगर नसो, तुम्हाला खाल्लंही पाहिजेच. इच्छा लई हो त्यांची. भेळ, मिसळ, भजी असलं काहीतरी मागत राहतात त्या. आधी पूर्णपणे बऱ्या व्हा आणि मी जरूर खा. काय डॉक्टर, मला नक्की काय झालंय? म्हणजे पित्त, ऍसिडिटी वगैरे मला वाटत नाहीये. अल्सर तर नसेल ना झाला? सांगा ना, नक्की काय झालं मला? शांता, तू जरा बाहेर थांबतेस का प्लीज? वय डॉक्टर, प्लीज सांगा मला नक्की काय झालंय? हे पहा, तुम्हाला अल्सर झाला असला पाहिजे किंवा होण्याच्या मार्गावर आहे. आणि याच्या पुढची स्टेप आहे कोलायटिस, जिथं हे अन्न न पचणं, ॲसिडिटी, अन्न न जाणं हे कायमचं होऊन जाईल. पण हे सगळं कशामुळे झालं असं? कशामुळे तुम्हीच सांगा. पहा, अहो, एक सतत टेन्शन, मनावर ताण, दडपण ह्यामुळे असं होऊ शकतं. तुम्हीच सांगा, तुमच्यावर कसला ताण आहे का? तुम्हाला कसली भीती वाटते का? नाही, पण तुम्ही असं का विचारताय? कारण काही पत्रकार माझ्या क्लिनिकमध्ये येऊन गेले. ते मला विचारत होते, अक्षता जोशींना काय झालं आहे, कशामुळे झालं आहे हे सगळं, त्यांना खरंच अल्सर झाला आहे का? आणखी काही?
म्हणजे काय? म्हणजे त्यांना असं विचारायचं होतं की तुम्हाला दिवस वगैरे त्याने तुम्हाला असं विचारलं? म्हणजे नेमकं त्या शब्दात त्याने नाही विचारलं, परंतु त्यानं तेच म्हणायचं होतं. तुम्ही काय सांगितलं त्यांना? डोंट वरी, मी त्यांना काहीही सांगितलेलं नाही. मला तरी खरं कुठे काय माहिती आहे. म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय का की तुमची इच्छा आणि तयारी असेल तर आपण काही तुमच्या टेस्ट नाही, असला टेस्ट करायच्या नाहीयेत मला डॉक्टर. खरंच असं काही झालेलंच नाही हो. शांत व्हा मॅडम, शांत व्हा ना. डॉक्टर प्लीज, तुम्ही याबद्दल कोणाला काहीही सांगू नका प्लीज. I'll handle it myself. Promise me that. हे पहा, मी कोणाकडे काहीही बोललेली नाही आणि बोलणारही नाही, परंतु तुम्हाला मात्र अत्यंत काळजी घ्यायला हवी, नाहीतर हॉस्पिटलला हलवावं लागेल. समजलं? नाही प्लीज नको. मग घ्याल ना काळजी स्वतःची. हे प्रकरण इतकं गंभीर असेल असं वाटलं नव्हतं मला. मी बातम्या पाहिल्या, वाचल्या, पण मला तरी कुठे कल्पना होती. पण माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. ती खूप आजारी आहे एवढंच मला तिच्या फोनवरनं कळलं. खरं तर तिथं प्रत्यक्ष गेल्याशिवाय, तिला भेटल्याशिवाय तिथं काय घडलंय काय घडलेलं नाही याबद्दल काहीच कल्पना येत नाहीये. तुम्हाला सांगणं खूप कठीण जातंय मला, पण मला तुमच्याकडून फक्त मार्गदर्शन हवंय की जर समजा तिथं काही घडलेलं असेलच तर ह्याला जबाबदार कोण आहे आणि त्या व्यक्तीला योग्य ते शासन होईल की नाही. असं पहा, जर काही घडलं असेल तर त्यातल्या गुन्हेगाराला शासन करणं ही शासन यंत्रणेची आणि गृहमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पण त्यासाठी फिर्याद म्हणा, पोलीस कंप्लेंट म्हणा, काहीतरी नोंदवलं गेलं असणं आवश्यक आहे. का? एखाद्या व्यक्तीचा जेव्हा खून होतो तेव्हा लगेच त्याचा तपास तुम्ही सुरू करताना खुनी कोण आहे असा, मग त्याच्याबद्दल कंप्लेंट केलेली असो वा नसो. बरोबर आहे, पण आम्ही तपास सुरू केला तरी तुमच्या मुलीचं सहकार्य लागेलच. जे काही घडलं त्याबद्दल तिला उघडपणे बोलावंच लागेल. ते ती नोंदवलेल्या तक्रारीत बोलते की जबानीत बोलते एवढाच प्रश्न आहे. त्याला तिची तयारी आहे का? तुमचं तिच्याशी काही फोनवर बोलणं झालंय का? तिचं या सगळ्या प्रकाराबद्दल काय म्हणणं आहे? नाही, मला तुमचं म्हणणं पटतंय. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. कायद्याने केलं तरच सगळं सुरळीत होईल. पण परिस्थिती फार कठीण आहे हो. ती काही बोलली तरीही प्रॉब्लेम होणार आहे, ती काही नाही बोलली तरीही कठीण जातंय हो तिला. ती काही बोलत नाहीये ना, म्हणूनच तर प्रसार माध्यम वाटेल ते अर्थ लावतायत, तिच्यावर वाटेल ते आरोप करतायत, ते जगजाहीर करतायत. ती कुणाशीच काही बोलेनाशी झाली हो. ती माझ्याशी सुद्धा धड काही बोलत नाही. नाही, मला तुमच्याकडून फक्त एवढंच माहिती करून घ्यायचंय की तुमच्या अधिकाराखाली हा जो काय अपप्रचार चालू आहे तो थांबवता येईल का? मॅडम, खरंच जर असं काही घडलं असेल तर याला अपप्रचार तरी कसं म्हणणार? बरं, प्रसार माध्यम माझ्या अखत्यारीत येत नाही, त्यामुळे त्यातल्या काही मित्रांना मी हे थांबवण्याची विनंती करू शकतो, पण तीही एक व्यक्ती म्हणून, मंत्री म्हणून नाही. तुम्ही एवढं जरी केलं ना तरी फार उपकार होतील माझ्यावर. माझी एवढीच अपेक्षा आहे तुमच्या. नाही मॅडम, एवढं मी आपल्यासाठी अवश्य करेन. मी काही फार मोठं करतोय किंवा आपल्यावर उपकार करतोय असं अजिबात समजू नका. मला आपल्याबद्दल खूप आदर आहे. थँक्स. मला कल्पना आहे मी इथे येऊन आपल्याला खूप त्रास देते. नो प्लीज, आपण माझ्याकडे विश्वासानं आलात याचा मला आनंद होतो. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करेन याची खात्री बाळगा.
येऊ मी. अगं नको ते पांघरून मला. जा तू, जा पाणी घेऊन ये मला. जा लवकर, थंड पाणी घेऊन ये मला. कान फुटलेत का तुझे? जा ना. बाई डॉक्टरांनी नाही सांगितलं थंड पाणी. अगं तू तिचं ऐकणार आहेस की माझं ऐकणार आहेस? पाणी आण जा. बाई उगाच काहीतरी बोलू नका हो. हो, मला थंड पाणी हवंय. तू जा इथून, आण पाणी. काय झालं शांताबाई? काय काय तमाशा बघायला आलाय तिथे? निघा तुम्ही. अरे नोकर आहात ना तुम्ही माझे. ऐका की कावर काढून टाकेन मी तू. नाना तुम्ही जा इथनं. बाईसाहेबांचं अहो त्यांच्याकडे मी बघते. बाईसाहेबांची उद्या आई येणार आहेत ना, तोपर्यंत होईल सगळं व्यवस्थित. मी काळजी घेते त्यांची. तुम्ही जा इथून. नीट एकटी जाशील का तू, का तनूला येऊन देत बरोबर? नको ग, काय वेडी बिडी आहेस का काय तू? एक तर त्याचं तिकीट काढलेलं नाहीये आणि घाबरण्यासारखं आहे काय? इथे तुम्ही मला गाडीत बसवून देणार, तिकडे ती उतरवून घेणार आणि गाडी पाठवणार आहे ती माझ्यासाठी. बरं तू फोन केला होतास ना तिला मी येते म्हणून? हो, काल केला होता फोन. झोपली होती ती. मग फोन कोणी घेतला होता? तिच्याकडे कुणी नाना म्हणून माळी आहेत का, त्यांनी घेतला होता फोन. बरं, त्यांनी मला 3-3दा सांगितलंय गाडी पाठवतोय गाडी पाठवतोय म्हणून. तू काळजी नको करू. तू किती वाजता रात्री फोन केला होतास? एक रात्री 10-10:30च्या दरम्यान केला होता फोन. का? नाही, परवा ती मला फोनवर म्हणाली पोटदुखीमुळे रात्रभर मला झोप लागत नाही अलीकडे, म्हणून विचारलं. अगं तिला काल बरं वाटलं असेल म्हणून लागली झोप लवकर. तू नको काळजी करूस. तसंच असू दे ग बाई, तसंच असू दे. आता तनू कधी येणार आहे? टॅक्सी येणार म्हणून गेला, तो अजून आलेला नाही. 15 मिनिटं तरी होऊन गेली. आयत्या वेळेला माझी धावपळ होते सगळी. मग तुम्हाला काय? चिडचिड नको करूस. आपण गेट पाशी जाऊन उभं राहूया का? हा चालेल. तू बॅग घेऊन ये माझी. जा. हो मी आणते. तू तिकीट पैसे घेतलीयस? हो घेतले. नीट एकदा बघ परत. बघते. हो बरं झालं आठवण केली. आहे तिकीट ह्याच्यातच आहेत, पैसे ह्याच्यातच आहेत. हा नॅपकिन घ्या. हो थँक्यू. बरं हे बघ, तू तनूची आणि मोनीची इथे काळजी घे. शक्यतो त्या दोघांना एकत्र ठेवू नको, नाहीतर सारखे भांडत बसतील. त्यापेक्षा तू आपली मोनीला तुझ्या बरोबर घेऊन जा. माझ्या बरोबर कुठे? ऑफिसला? हो बघ, म्हणजे नाही तर मग घरी पाठव ना तुमच्या. म्हणजे दिवसभर तिकडे राहील आणि रात्री इकडे येईल तुझ्या बरोबर. मी बघते इकडे काय करायचं ते. तू इकडची काळजी करू नकोस. तू नीट जा फक्त तिकडे. आणि अक्षताची काळजी घे. हो ग, तिथे गेल्याशिवाय परिस्थिती काय ते कळणार नाही. काय घडलंय काय नाही, पण तिला ह्याच्यातून आपण वाचवलं पाहिजे. फार विचित्र अवस्थेत ती सापडली. बघूया माझ्याच्याने किती मदत होते तिला. डोंट वरी. हां थँक्यू. हे तू छान केलंस ग बाई. बाहेर इतकं उकडतंय. गाडी तर नुसती तव्यासारखी तापली होती आमची. तुम्ही बाहेरून आलात ना म्हणून जास्त गरम होतंय. जरा वेळ जाऊ द्या, मग बरं वाटेल. सरबत आणू तुमच्यासाठी? हो हां, पण 5 मिनिटांनी, लगेच नको आणूस. तू शांताबाई ना ग? वय. तुझ्याबद्दल तुझ्या अक्षता मॅडम खूप सांगत असतात. त्यांची तू खूप काळजी घेतेस. जेवण करणार तुम्ही? हो करू की, पण आधी सरबत घेणार, मग जरा विश्रांती घेणार आणि मग मी जेवणार. प्रश्नांवर प्रश्न विचारू नकोस मला. बरं मला एक सांग, तुझ्या अक्षता मॅडमची तब्येत कशी आहे आता? काय ग, अजून बरं नाही वाटत आहे त्यांना? नाही हो, लई त्रास होतो त्यांना. रात्र जाग्याच असतात त्या. अगं ती ऑफिसला कशी जाते मग? कशाला? आणि आता त्या आल्या की तुम्हीच विचारा त्यांना.
जेवते तरी का नीट? पोटात अन्न पाणी जातंय का? कधी जातं कधी नाही जात. आंबट तिखट तेल तूप समजा डॉक्टरनी बंद केलंय. त्याने जास्त वैतागतात ते. आणि मग मला म्हणतात, शांताबाई मस्त कांद्याची भजी करा आणि त्याच्याबरोबर झणझणीत वांग्याचं भरीत. मला खायचं नसलं तरी वासाने बरं वाटतं. आई, असंच वाईट वाटतं मला बी. पण काय इलाज आहे आपला? तुम्हाला एक सांगू, कशांतरी त्या धास्तावल्या आणि त्या धास्तीनं त्यांच्या पोटातलं दुखणं वाढतंय बघा. मला लई काळजी वाटते त्यांची. बघवत नाही हो त्यांच्याकडं. शांताबाई, एक विचारू? खरं खरं काय ते सांगशील? काही गडबड तर नाही ना? तू तरी विश्वास ठेव ग माझ्यावर. तसं काही झालेलं नाहीये ग. प्लीज आई, मी तुझी शपथ घेऊन सांगते, खरंच तसं काही झालेलं नाहीये. चिंगे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग. पण तरी मी द्विधा मनस्थितीत अडकले. एक मन तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते, त्याच वेळेला दुसरं मन टोकतं. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस असं मला सारखं वाटतं. अगं बाळा, वर्तमानपत्रात तुझ्याबद्दल काय छापून येतंय? टीव्हीवर काय सांगतायत? हे सगळं चालू असून सुद्धा तू शांतपणे गप्पपणे ऐकत बसलीस. इथे जे मला सांगतेस ना ते जगाला ओरडून का नाही सांगतेस तू? कुणाला घाबरतेस तू? आई, तुला कळत कसं नाहीये ग? मुद्दा माजवलेला गोंधळ आहे हा. सनसनाटी निर्माण करण्यासाठी रचलेलं कुभांड आहे ग. मान्य आहे बाळा, सगळं मान्य आहे मला. पण कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर येत नाही ना. तो धूर म्हणजे आग नव्हे, हेही मान्य आहे. पण कुठेतरी त्याच्यामुळे अशी एवढीशी ठिणगी असतेच ना. पण म्हणून आपण त्या आगीचं अस्तित्व नाकारतो का? आहे का आपल्यात हिंमत? आई, हे सगळं माझ्या बाबतीत घडलंय ना. मग मी जेव्हा प्रामाणिकपणे सांगते की असं काही झालेलं नाहीये, तेव्हा माझ्यावर कोणी विश्वास का नाही ठेवत आहे? कारण तू उघडपणे स्पष्टपणे कुणालाच काही सांगत नाहीयेस. तुझ्या एक कसं लक्षात येत नाहीये? त्यावेळी तिथे फक्त तू एकटी नव्हतीस, तुझ्या बरोबर अजूनही एक व्यक्ती होती ना. अगं बाळा, मग तू कितीही तोंड मिटून गप्प बसण्याचा प्रयत्न केलास ना तरी ती व्यक्ती मात्र बाहेर जाऊन भडाभडा वाटेल ते बोलतेय. प्रसार माध्यमांना तुझ्याबद्दल वाटेल ते सांगतेय आणि तू आपले शांत बसून आहेस. तुझ्या हे कसं लक्षात येत नाहीये? आणि काही झालेलं नाही, काही झालेलं नाही असं ती इथे सांगतेस ना. म्हणजे काय झालेलं नाहीये? माझ्यावर अतिप्रसंग झालेला नाहीये. तुझा अजूनही विश्वास बसत नाहीये का ग? पुरे. त्या रात्री बंगल्यावर कोण आलं होतं सांग ना ग. कोण आलं होतं त्या रात्री बंगल्यावर?